नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवते फक्त 15 मिनिटांच्या आत वर्षभर टिकणारे एक वाटी नागलीच्या पिठापासून साधारणतः 70 ते 80 नागलीचे पापड. हे पापड ना अजिबात फाटत नाही, कारण यामध्ये आपण नागलीचं पीठ अजिबात वाफवलेले नाहीये किंवा मग पापडही अजिबात लाटून केलेले नाहीये. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज नागलीच्या पळीपापड्या बनवतीये, ज्या बनवायला फारच सोप्या आहे, कमी फाफट पसरत आणि कमी कष्टांमध्ये तयार होतात. त्यामुळे जर तुमच्याही मुलांमध्ये किंवा तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमी असेल, आयर्नची कमी असेल, तर यावर्षी वर्षभर टिकणारे हे नागलीचे पळीपापड नक्की बनवून ठेवा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता सर्वात अगोदर मी नागलीचं पीठ घेतलंय. नागलीलाच नाचणी किंवा रागीसुद्धा म्हणतात. मार्केटमध्ये याचं तुम्हाला रेडीमेड पीठही मिळेल, पण ते पीठ तुम्हाला पापडांकरिता वापरायचं नसतं, तर हे पीठ तुम्हाला सेपरेट बनवायचं असतं. याची रेसिपी माझ्या दुसऱ्या चॅनलवर शेअर केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. बघा, या स्वरूपाची ही नाचणी किंवा नागली असते, जी तुम्हाला कोणत्याही धान्य मार्केटमध्ये सहजतेने मिळेल. यासोबत काही मसाले घेऊयात. 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, 1.5 चमचा पापड खार, पाव चमचा हिंग, 1 चमचा कुटलेली बडीशोप आणि 1 चमचा मीठ. घेतलेलं संपूर्ण साहित्य जरा वेळ साईडला ठेवते आणि आता एक मिश्रण बनवून घेते. त्याकरिता एक मोठ्या आकाराचा खोलगट बाऊल घेतलाय, ज्यामध्ये हे नागलीचं पीठ काढून घेऊयात. हे नागलीचं पीठ ना मी एका विशिष्ट पद्धतीमुळे बनवलेलं असल्यामुळे हे पौष्टिकही आहे आणि त्याचसोबत यामध्ये अजिबात कोंडा नसल्यामुळे आपले पापड खूप जास्त प्रमाणामध्ये खुसखुशीत होतात आणि चवदारही होतात. आता यामध्ये ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलंय. आता हे पाणी आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अजिबात गुठळी राहू द्यायची नाहीये. साधारणतः अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये ना पुन्हा एकदा 1 वाटी भरून मी पाणी घालते. आपल्याला या मिश्रणाकरिता पाण्याचा थोडा जास्तीत जास्त वापर करावा लागतो. आता हे मिश्रण मी शिजवून घेणार आहे. त्याकरिता आपल्याला जाडबुडाचंच कोणतंही भांडं वापरायचं आहे. म्हणूनच मी आज वापरते द इंडस व्हॅली या कंपनीची ट्रायप्लाय हंडी, ज्याचा फक्त बेसच नाही तर वरपर्यंत ट्रायप्लाय कोटिंग असल्यामुळे यामध्ये तयार होणारा कोणताही पदार्थ अजिबात न करपता टॉक्झिन फ्री तयार होतो. तुम्हाला जर या पद्धतीची भांडी मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे. सध्या या भांड्यांवर 40% डिस्काउंट चालू आहे आणि जर माझा कूपन कोड वापरला तर तुम्हाला आणखी 12% ऑफ मिळणार आहे. आता मी या भांड्यामध्ये ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घातले. लगेच यामध्ये घेतलेले संपूर्ण मसालेही घालूयात, ज्यामुळे पापडांना टेस्ट आणखी जास्त छान येईल. सोबतच फक्त 2 चमचे रिफाइंड ऑइल, ज्या तेलाचा अजिबात वास येत नाही असंच तेल वापरायचंय. तेलामुळे ना पापडाला छान अशी चमक येते. आता यावर झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर याला उकळी काढून घेऊयात. काही वेळातच आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर असेल, अरोमा असेल किंवा मग रंग असेल, तो या पाण्यामध्ये उतरलाय. आता मगाशी आपण जे पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, ते एक वेळेला पहिले छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, कारण यामध्ये जे पीठ आहे ना ते तळाशी जाऊन बसतं. आणि लगेचच या पातेल्यातील पाण्यामध्ये ओतायचंय. शक्यतो या पिठाच्या गाठी होत नाहीत, पण तरी देखील मी चमच्याने लगेच हे मिश्रण ढवळून घेतेय. यामुळे ते पातेल्यातील पाण्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या मिक्स होईल. बघा, अगदी छान असं हे व्यवस्थित मिक्स झालंय, अजिबात गाठी झालेल्या नाहीये. आता जरा वेळ हे मी फुल गॅसवर शिजवून घेतलं, तर बघा जसजसं हे मिश्रण शिजत जातं ना, तसा याचा रंग जास्तच गडद चॉकलेटी येत चालतो आणि सोबतच मिश्रण देखील थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते. आपल्याला हे मिश्रण साधारणतः 7 ते 8 मिनिटांकरिता शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत याला छान अशी घट्टसर कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत. अगदी मस्त अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. बघा, या स्वरूपाची, ज्यामुळे आपले पापड अजिबात फाटत नाही, पीठ अगदी व्यवस्थित शिजलं जातं आणि त्यासोबत रंग देखील अगदी परफेक्ट येतो. पापडांवर शाईन देखील फारच छान येते. बघा, या पद्धतीचं आपलं मिश्रण 7 ते 8 मिनिटाकरिता शिजवून तयार झालंय, छान असं घट्ट झालंय. आता यातील निम्म मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय, कारण याचे आपल्याला लगेचच पळीपापड बनवून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे मिश्रण मी जरा वेळाकरिता हलकसं कोमट करून घेतलंय. लगेच याचे पळीपापड बनवून घेते. त्याकरिता एक प्लास्टिकचा कागद घेतला. याला अजिबात तेल वगैरे काहीही लावलेलं नाहीये.
मिश्रण घालूयात आणि जरासं चमच्याने फक्त थोडंसंच पसरवून द्यायचंय. अगदी मस्त असे गोल गरगरीत आपले नागलीचे पळी पापड या ठिकाणी तयार होतात. अजिबात लाटायची गरज नाहीये, प्रेस यंत्राची गरज नाहीये. एवढ्याशा मिश्रणामध्ये भरपूर सारे पापड तयार होतात. साधारणतः 70 ते 80 पापड तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही हे पापड घरामध्येच फॅनखाली देखील सुकवू शकता. फारच पटकन सुकतात. आता हे मी 1 दिवसभर सुकवून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी खूपच मस्त असे गोल गरगरीत पातळ आपले हे पापड तयार झालेले आहेत. लगेचच तळून बघूयात. त्याकरिताना आपल्याला मध्यम गरमच तेल घ्यायचे. गॅसची फ्लेमही मध्यमच ठेवायची आहे, कारण हे पापड फारच पातळ आहेत. पटकन फुलतात, पटकन तळले जातात. बघा काय मस्त कढईवर आपला हा पापड फुललेला आहे. मस्त असा खुसखुशीत दिसतोय. अजिबात तेलकटही बनत नाही. इतके जाळीदार तयार होतात की लगेचच तोंडात जाताच विरघळतात. पापड बघा खूप मस्त फुललेले तर आहेच, पण त्याचसोबत अजिबात तेलकट न होता छान असे खुसखुशीत झालेले आहेत. रंगही अगदी परफेक्ट आला आहे आणि एकही पापड अजिबात न फाटता तयार झालेला असल्यामुळे बनवायला देखील नक्कीच सोपं आहे. त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी यावर्षी उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट्स करूनही नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.